नमस्कार. विमलाबाई आणि वामनराव यांचं सुखी कुटुंब 1990च्या काळामध्ये मुंबईतल्या बोरिवली नावाच्या एका उपनगरामध्ये राहत होते. वामनराव एका खाजगी कंपनीमध्ये अकाउंटंटच्या पदावर होते आणि विमलाबाई बोरिवलीमध्ये एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांच्या घरी त्यांचा 10 वर्षाचा मुलगा अजित होता आणि वामनरावांच्या लग्नाला 12-14 वर्ष झाली असल्यामुळे आयुष्याचा पुरेसा म्हणावा असा अनुभव त्यांच्याकडे जमा झालेला होता. तो काळ 1990चा म्हणजे नवीन उपकरणं जे स्वयंपाकघरामध्ये गृहिणीचं काम हलकं करतात त्यांनी हळूहळू आपली वाटचाल किंवा हळूहळू पावलं टाकत एकेका स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करायला सुरुवात झालेली होती. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे साधन गृहिणींच्या एकंदर काम करण्यासाठी मदत करण्यासाठी निर्माण झालेलं होतं किंवा घरोघरी यायला लागलेलं होतं ते होतं मिक्सर. आता मिक्सरची किंमत त्यावेळेला 2-2.5 हजार रुपये होती आणि काही ठराविक लोकांकडेच त्यावेळेला घरामध्ये टीव्ही, टेलिफोन आणि स्वयंपाकघरामध्ये मिक्सर असायचं. वामनराव आणि विमलाबाई याने मिक्सर घेण्याचा तोपर्यंत काही विचार केलेला नव्हता. कारण पहिली 5-7 वर्ष लग्न, त्याच्यानंतर मग बाळणपण, आई वडिलांचं आजारपण, या सगळ्यामध्ये येणारा पैसा जसा येत होता तसाच वामनराव आणि विमलाबाईंच्या खात्यामधून परस्पर वळता होत होता. त्यामुळे श्री शिल्लक नावाची जी काही गोष्ट प्रत्येक संसारी माणसाकडे कायम असायला हवी किंवा असावी असं वाटतं ती वामनराव आणि विमलाबाईंकडे 1990 सालापर्यंत काही जमा झालेली नव्हती. पण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जवळजवळ सगळी जुनी कारणं निस्तरत आणल्यामुळे थोडीशी का होईना श्री शिल्लक दोघांच्या पगारातून अकाउंटमध्ये जमा व्हायला लागली होती. आणि एक दिवस मग विमलाबाईंच्या मनामध्ये आलं की आता पाटा वरवंटा आणि खलबत्त्याला जरा रजा देऊन आपण सुद्धा मिक्सर घ्यावा. घाबरत घाबरत थोड्याशा संशयाने त्यांनी एक दिवस रविवारी सकाळी वामनराव पेपर वाचत बसलेले असताना त्यांना कानाशी जाऊन विचारलं की अहो, मी आता म्हणते की मला आता मिक्सर घ्यायला हवा आहे. मला मिक्सर घ्यायचा आहे. याच्यावरती वामनरावांची जी काही प्रतिक्रिया येते ती बघत विमलाबाई थोड्याशा स्तब्ध अशा वामनरावांच्या समोर उभ्या राहिल्या. कारण पटकन हो म्हणतील की थोडा वेळ थांबूया असं म्हणतील असं काहीच या विमलाबाईंना त्या 2 क्षणामध्ये वाटून गेलेलं होतं. वामनरावांनी आपल्या डोळ्यासमोरचा पेपर बाजूला केला, प्रेमाच्या नजरेने विमलाबाईंकडे बघितलं आणि म्हणाले, हो का, घेऊन टाकूया. आता विमलाबाईंना आपण मिक्सर घेऊया हे प्रस्ताव मांडल्यानंतर वामनरावांनी घेऊन टाकूया असं जे सांगितलं त्यामुळे अक्षरशः त्यांचे हात अगदी स्वर्गाला नाही तरी स्वर्गाच्या जवळपास कुठेतरी टेकले आहेत असं विमलाबाईंना वाटायला लागलं. आणि मग मोठ्या उत्साहाने त्या म्हणाल्या की घ्यायचा नक्की ना. वामनराव म्हणाले, मी एकदा हो म्हटलंय आणि अजूनपर्यंत मी होच कधी नाही केलेलं आहे का. त्यावर चांगला मुरका मारत विमलाबाई स्वयंपाकघरामध्ये गेल्या. थोड्या वेळाने मग त्याने दादरमध्ये असलेल्या आपल्या आत्याला फोन केला आणि आत्याचा इकडचं तिकडचं बोलणं झाल्यानंतर विमलाबाईने खऱ्या ज्या कारणासाठी फोन केला होता ते आपल्या आत्याशी बोलायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या की हे बघ आत्या, 3-4 महिन्यापूर्वी आम्ही तुमच्याकडे राहायला आलो होतो आणि तेव्हा तुमच्याकडचा तो जो मिक्सर होता तो माझ्या मनामध्ये भरलेला आहे आणि आता मी पण मिक्सर घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यावर आत्याबाई म्हणाल्या, बरं झालं, आता घरातल्या गृहिणींना कामामधून थोडीशी फुरसत मिळायसाठी नवीन नवीन यंत्र येत आहे आणि माझा मिक्सर जो आहे तो खरोखरच चांगला आहे. 5-5.5 वर्ष झाली विना तक्रार मी सांगेन ती सगळी कामं तो करतो आहे.
त्यावर विमलाबाई मग खुश होऊन आत्याबाईंना म्हणाल्या की आत्या, त्यासाठीच मी तुला फोन केला होता. तुझ्याकडचा तो मिक्सर, त्याचं काम मी 2 दिवसामध्ये बघितलेलं आहे आणि मला आता तोच मिक्सर घ्यायचा आहे. तेव्हा त्याचं कंपनीचं किंवा मॉडेलचं नाव मला सांगशील का? हातीच्या एवढंच ना, असं म्हणत आत्याबाईंनी विमलाबाईंना फोनवरूनच सांगितलं की अगं, त्या कंपनीचं नाव आहे कोहिनूर कंपनी आणि ते मॉडेल आहे 15 नंबरचं मिक्सरचं मॉडेल. विमलाबाई एकामध्ये फोनचा रिसिव्हर धरून दुसऱ्या हाताशी पेन आणि पॅड धरून तयारच होत्या. त्यांनी पटकन कंपनीचं नाव आणि मॉडेल नंबर टिपून घेतला आणि आत्याबाईंना सांगितलं की आता 2-4 दिवसामध्ये माझा मिक्सर आला की मी परत तुला फोन करीन हा, असं म्हणून विमलाबाईंनी फोन खाली ठेवला. आत्याकडे बघितलेला, मनामध्ये भरलेला, सगळी कामं पटापटा करणारा आणि 5-7 वर्ष चांगली सेवा देणारा मिक्सर तोच आपण घ्यायचा हे विमलाबाईंनी निश्चित करून टाकलं होतं. आठवडा मध्ये कापरासारखा निघून गेला आणि पुढच्या रविवारी मात्र वामनरावांनी स्वतः विमलाबाईंना आठवण केली की अगं, आज सकाळी जरा लवकर आवरून टाकूया आणि 11 वाजता आपण मिक्सर घ्यायला जाऊया. आता प्रत्यक्षात मिक्सर घेण्याचं आज नक्की झालेलं आहे हे बघून विमलाबाईने पटापटा वाऱ्याच्या वेगाने 4ही हाताने कामं उरकून टाकले आणि मग जरासा नट्टापट्टा चांगली साडी नेसून वामनरावांबरोबर विमलाबाई नवीन मिक्सर घ्यायला निघाल्या. त्यांचा मुलगा अजित होता, तो हट्ट करायला लागला म्हणून त्यालाही आपल्याबरोबर घेतलं आणि हे त्रिकूट रिक्षा करून थेट बोरिवलीच्या बाजारामध्ये पोहोचलं. तिथल्या त्यात नामवंत असलेल्या एका दुकानामध्ये तिघांनी प्रवेश केला आणि विमलाबाई त्या दुकानदाराला सांगायला लागल्या की मला चांगला मिक्सर घ्यायचा आहे. आता आलेल्या या गिऱ्हाईकाला म्हणजे विमलाबाईंना चांगला मिक्सर घ्यायचा आहे हे ऐकल्याबरोबर त्या दुकानदाराची कडी खुलली आणि त्याने पटापटा आपल्या आजूबाजूला असलेले 2-4 मिक्सर समोरच्या कट्ट्यावर म्हणजे टेबलावर काढले आणि एक एक करत तो त्यांची झाकणं उघडायला लागला. आता मॉडेल म्हणून दाखवण्यासाठी ठेवलेले ते फार पॅक केलेले नव्हते, त्यामुळे जरासं झाकण बाजूला करून त्या दुकानदाराने पहिला मिक्सर समोरच्या आपल्या दोघांमध्ये असलेल्या टेबलावर कट्ट्यावर ठेवला आणि म्हणाला, ताई, सुफला कंपनीचा हा जो मिक्सर आहे ना, तो मी तुम्हाला घ्या आणि अगदी डोळे मिटून घ्या म्हणून सांगेन. आता कोहिनूर नावाचा मिक्सर आणि 15 नंबरचं मॉडेल हे विमलाबाईंच्या डोक्यामध्ये पक्क बसलेलं होतं म्हणून त्याबद्दल त्या वार्ता किंवा बोलायला सुरुवात करणार एवढ्यात वामनरावांनी जरा सबुरीने घे असं डोळ्याने विमलाबाईंना खुणावलं आणि मग समोरच्या दुकानदाराने कट्ट्यावर काढून ठेवलेला तो मिक्सर तोपर्यंत पूर्ण बाहेर आलेला होता. नाही म्हटलं तरी त्याचं ते झळाळतं रूप, अतिशय सुंदर रंगसंगती आणि एकंदरच प्रभावी असा दिसणारा तो मिक्सर क्षणभर का होईना पण विमलाबाईंना भुरळ घालून गेलेला होता आणि त्या भुरळीला आणखीन हवा देताना तो समोरचा दुकानदार सांगत होता की ताई, हे बघा, आता हा जे नवीन मॉडेल आलेलं आहे त्याच्यामध्ये जुन्या मिक्सरपेक्षा खूप सुधारणा कंपनीने केलेल्या आहेत आणि म्हणून आजकाल याच मिक्सरचं बाजारामध्ये जोरदार चर्चा आणि विक्री आम्ही सगळे दुकानदार करतो आहोत. तुम्हाला खोटं वाटेल ताई, गेल्या 2 महिन्यामध्ये मी 100 मिक्सर हे विकलेले आहेत असं म्हणून मग त्याचं गुणगान पुढे करताना तो म्हणाला की ताई, जुन्या जमान्याचे जे मिक्सर होते त्यांना एकदा सुरू केल्यानंतर तुमचं काम अंदाज घेऊन बंद आपल्याला हाताने करायला लागायचा, पण आता याला कंपनीने टायमर दिलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला 2 मिनिटं 3 मिनिटं जेवढा केवढा चालवायचं असेल तेवढा टायमर सेट करा, तेवढ्या वेळामध्ये दुसरी बाकीची आवरावर तुम्ही करा. 3 मिनिटं किंवा तुम्ही सांगितलेला वेळ झाला की हा मिक्सर स्वतःहून थांबेल.
तसं ताई या बोरिवलीमध्ये हल्ली आपलं इलेक्ट्रिकचं जे व्होल्टेज आहे ते फ्लक्च्युएट फार होतं आणि अगदी काही वेळेला लो व्होल्टेज म्हणजे 220च्या ऐवजी 180 व्होल्टचा सप्लाय घरामध्ये येतो आणि त्याच्यावरती पुष्कळशी जुनी साधनं काही चालत नाहीत, पण हा मिक्सर अगदी 180 व्होल्टेज असलं तरी चालेल हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो किंवा पाहिजे तर लिहून देतो। आणि बघा याच्यामध्ये ही 3 ब्लेड आहेत, ही 3 ब्लेड आहेत हे दुकानदारांनी सांगायला आणि त्याच वेळेला विमलाबाईंच्या लक्षामध्ये एक गोष्ट यायला एक गाठ पडली की दादरच्या आत्याकडे त्यांनी जो मिक्सर बघितलेला होता त्याला 3 वेगळ्या प्रकारची भांडी होती। एकामध्ये चटणी करा, दाण्याचं कूट करा, सॅलेड तयार करा, पण खोक्यामधून बाहेर आलेल्या या नवीन पद्धतीच्या मिक्सरला केवळ एकच भांड आलेलं दिसत होतं। समोरच्या दुकानदाराला अडवीत विमलाबाई म्हणाल्या की अहो मी जे मिक्सर बघितलेले आहे त्याला 3-3 भांडी असत, आता याला एकच भांड कसं? त्यावर दुकानदार म्हणाला की ताई जमाना पुढे आलेला आहे, सुरुवातीला 1 ब्लेड आणि 1 भांड असं बसवून कंपन्या लोकांना मिक्सर देत होत्या, पण आता ही 3ही ब्लेड एकाच भांड्याला फिट होतात, त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातली जागाही वाचते आणि 3 ब्लेड असल्यामुळे तुम्हाला पाहिजे ते ब्लेड पाहिजे तितक्या वेळेला वापरता येतं। आता नवीनचं सगळं हे गुणगान सुरू असताना विमलाबाईंच्या कपाळावर आठ्या पडायला लागल्याचं दिसलं। वामनराव खुशीत होते, तो मुलगा सुद्धा त्या नवीन मिक्सरवर हात फिरवून जणू आपल्याला काही खेळणंच घेऊन देत आहेत अशा पद्धतीने त्या मिक्सरकडे मोठ्या कुतूहलाने बघत होता। वामनरावांच्या मनामध्ये हा नवीन मिक्सर घ्यावा असं तोपर्यंत पक्क व्हायला लागलेलं होतं, पण विमलाबाईंच्या कपाळावरच्या आठ्या बघून वामनराव थोडेसे धीरे से चलो सबुरीने जावं असं म्हणत शांत उभे होते। सगळं दुकानदारांनी गुणवर्णन सांगून झाल्यानंतर विमलाबाई म्हणाल्या की अहो कोहिनूर कंपनीचा 15 नंबरचं मॉडेल असलेला मिक्सर तुमच्याकडे आहे का? त्यावर दुकानदार म्हणाला की ताई तो 7-8 वर्षापूर्वीचा मिक्सर आहे, आत्ता मी हे जे तुम्हाला सांगितलं यापैकी एकही गोष्ट त्याच्यामध्ये नाही आहे, पण तुम्हाला जर तोच मिक्सर हवा असेल तर तोही माझ्याकडे आहे, तुम्हाला हवा तो मिक्सर देणं हे एक दुकानदार म्हणून माझं काम आहे। आता थोडा वेळ बाजूला जाऊन वामनराव आणि विमलाबाईने आपापसात चर्चा केली आणि ती चर्चा काय असेल हे मी सविस्तर तुम्हाला सांगावं याची काही गरज नाही। वामनरावांचा कल असा होता की हा नवीन मिक्सर आलेला आहे, हा चांगला वाटतोय, याच्यामध्ये फीचर नवीन आहे, तो घेऊया, पण विमलाबाईंच्या डोक्यामध्ये कोहिनूर कंपनीचा 15 नंबरचा आणि आत्याने 5-5.5 वर्ष वापरलेला मिक्सरच बसलेला होता। त्यामुळे मग शेवटी वामनरावांनी हार पत्करले आणि हे बघ शेवटी हा मिक्सर तुला वापरायचा आहे तेव्हा तू म्हणशील ती पूर्व दिशा असं म्हणून दोघं जण परत दुकानदारापर्यंत आले आणि त्याला सांगितलं की हा नवा सुफला कंपनीचा मिक्सर जरा बाजूला ठेवा आणि आम्ही सांगितलं तो कोहिनूर कंपनीचा मिक्सर द्या। दुकानदाराने थोड्याशा अनिच्छेने काढलेली सगळा मिक्सरचा पसारा बाजूला ठेवला, नोकराला वर शिडीवर चढवला आणि वरच्या रॅकवर ठेवलेला विमलाबाईंना हवा असलेला तो जुन्या पद्धतीचा कोहिनूर कंपनीचा मिक्सर काढून दिला। पैशाचा भरणा करून तो ताब्यामध्ये घेऊन विमलाबाई, वामनराव आणि त्यांचा मुलगा आनंदाने घरी आले। घरी आल्या मग हे करू का ते करू का ते करू असं काहीतरी त्यांना झालेलं होतं, पण त्या सगळ्या करता करता संध्याकाळ कधी झाली हे विमलाबाईंना काही कळलं नाही। एक दिवस मिक्सर वापरला, दुसऱ्या दिवशी वापरला, तिसऱ्या दिवशी वापरला, अगदी काम शोधून शोधून खणून काढून त्या मिक्सरकडनं या विमलाबाईंनी पुढच्या 3-4 दिवसामध्ये त्यांना हवी तशी कामं करून घेतली आणि मग
आपण मिक्सर आणलेला आहे, तो वापरून बघितलेला आहे, तो चांगला चालतो आहे, हे सगळं आता दादरच्या आत्याबाईला कळवावं असं कुठेतरी विमलाबाईंना वाटायला लागलं. कारण मागच्या रविवारी फोन करून त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा मी माझा मिक्सर आला की तुला नक्की कळवेन. पुढे 2-4 दिवसांनी एकदा थोडासा मोकळा वेळ मिळाल्यावर संध्याकाळी 7-7:30 वाजता विमलाबाईंनी दादरच्या आत्याला फोन केला आणि आपण मिक्सर घेतल्याची सुवार्ता तिच्या कानी घातली. हा मिक्सर कसा आहे, किती वापरला, हे सगळं गुणवर्णन सांगत होते. आणि मग त्या म्हणाल्या की आता आपल्या दोघींची जोडी जमलेली आहे, तुझ्याकडे आणि माझ्याकडे आता सारखाच मिक्सर आहे. आता हे ऐकल्यावर दादरच्या आत्याने सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि मग त्या विमलाबाईंना दादरच्या आत्या सांगायला लागल्या की अगं तू मिक्सर घेतलास, मी सांगितलं तोच घेतलास, हे सगळं छान आहे, पण तुझी आणि माझी जोडी मात्र आता काही जमणार नाहीये. कारण उद्या परवा मी दुसरा नवीन मिक्सर आणणार आहे. आता चांगला चालणारा मिक्सर बाजूला ठेवून या आत्याने नवीन मिक्सर आणायचा घाट का घातला हे विमलाबाईंना काही कळेना. आणि त्या स्तब्ध झाल्याचं फोनवरून आत्याबाईंना जेव्हा जाणवलं तेव्हा आत्याबाई म्हणाल्या की अगं गेले 15-20 दिवस तो जरा खरखर करायला लागलेला आहे आणि स्वयंपाकघर म्हटल्यावर त्याच्यावरती इकडून तिकडून पाणी उडणार, तसंच त्या मिक्सरला असलेल्या जाळीतनं कुठून तरी पाणी जाऊन तो मिक्सर थोडीशी तक्रार करायला लागलेला आहे. म्हणून आमच्या घरातल्या मोलकरणीला मागच्याच आठवड्यात मी तो मिक्सर देऊन टाकला आणि सुफला कंपनीचा नवीन आलेला मिक्सर आता उद्या परवा मी आणणार आहे. एवढं बोलल्यावर मग त्या आत्याबाईंनी दुकानदाराने जे काही नवीन आलेले फीचर किंवा नवीन सोयी सवलती सुफला कंपनीच्या मिक्सरमध्ये असलेल्या विमलाबाईंना सांगितल्या होत्या, तो सगळा पाढा आत्याबाईंनी फोनवरून त्या दिवशी वाचला की त्याला टायमर आहे, त्याला 3 वेगळी भांडी नाही, एकाच भांड्यामध्ये 3 ब्लेड लावता येतात आणि आणखीन काही सेफ्टी फीचर, 180 व्होल्टवर पण तो चालू शकतो. हे सगळं सांगून झाल्यावर आत्याबाई शेवटी म्हणाल्या की आता मी मिक्सर आणला की तू एकदा बघायला नक्की ये. आत्याबाईंच्या या सगळ्या सांगण्याला विमलाबाईंनी सांगितलं की आत्या नक्की येते असं म्हणून दोघींनी फोन खाली ठेवले. आता दुसऱ्याचा असलेला अनुभव आपल्या मांडीवर घेऊन त्याला खेळवत राहिलं तर आयुष्यामध्ये जे काही होतं त्याची ही गोष्ट मी आत्ता आपल्याला सांगितली. टेक्नॉलॉजी कायम विस्तारत तर आहे आणि त्याच्यामध्ये दरवेळेला काही ना काही सुखसोयी अंतर्भूत केल्या जातात. आणि म्हणून आपल्या आत्याने 5-7 वर्ष वापरलेला तिचा अनुभव चांगला असलेला तो मिक्सर आपण घ्यायचा की आज नवीन टेक्नॉलॉजीने नवीन फीचर असलेला अधिक सुखसोयी देणारा आजच्या घडीचा मिक्सर घ्यायचा, हा आजच्या काळातला खरा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. अनुभव म्हणून जेव्हा आपण काही म्हणतो तेव्हा तो अनुभव आज खरोखर काळाच्या कसोटीवर टिकणारा आहे का याची शहानिशा करून मगच आपला किंवा इतरांचा अनुभव जो आपण उसना घेतो त्याच्यावर आपले निर्णय ठरवतो तो तसाच अंमलात आणायचा का हा विचार प्रत्येकाने या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी केला पाहिजे असं माझं एक प्रामाणिक मत आहे. माझ्या वडिलांचं एक तत्व होतं, त्यांना कुठचीही महागडी म्हणजे ज्याला आपण घरामधली वस्तू म्हणतो फ्रीज, टीव्ही, मिक्सर किंवा इस्त्री सुद्धा ते दुकानदाराकडे जात आणि नेहमी सांगत असत की हे बघ बाबा, तुझ्याकडे सगळ्यात नवीन आणि सगळ्यात महाग जी वस्तू असेल ती मला दे. आता आम्हाला पैसा काही जास्त झाला होता, मी पैसेवाला आहे असं
त्या दुकानदारावर काही बिंबवायचं असा माझ्या वडिलांचा हेतू बिलकुल नव्हता, तर टेक्नॉलॉजी आणि त्याच्यामध्ये सतत होणारी सुधारणा हे माझ्या वडिलांना कुठेतरी जाणवलेलं होतं आणि माझी आई कायम ह्या गोष्टीला पूर्ण पाठिंबा देत असे. कारण आईने एक गोष्ट आम्हा सगळ्यांना शिकवलेली होती की सस्ता रोए बार बार, महंगा रोए एक बार. जेव्हा एखादी महागडी वस्तू आपण घेतो तेव्हा त्याच्यामध्ये 99% वेळेला काहीतरी तसं असतं आणि म्हणून त्याची ती किंमत जास्त असते. कोणीही दुकानदार किंवा कारखानदार उगाचच एखाद्या गोष्टीची संख्या किंवा किंमत फुगवून सांगून लोकांकडनं पैसे हडपण्याच्या उद्देशाने व्यापार करायला कधी उतरत नाही. हे कुठेतरी वास्तव आहे आणि ते आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे. अनुभव ही आपल्या एकंदर आयुष्यामध्ये जमा झालेल्या बऱ्या वाईट गोष्टींची शिदोरी असते, पण ती शिदोरी कधी वापरायची आणि कधी बाजूला ठेवायची हे कालमान परिस्थितीप्रमाणे आपल्याला वेळच्या वेळी ठरवता आलं पाहिजे. अन्यथा विमलाबाईंनी जेव्हा आपल्या मिक्सरचं कौतुक सांगितलं तेव्हा आत्याबाईंनी कालच तो मिक्सर बाजूला ठेवून उद्या नवीन पद्धतीचा मिक्सर घेणार आहे हे सांगितल्यासारखी परिस्थिती वेळोवेळी आपल्या बाबतीत सुद्धा होऊ शकते. आता या सर्व विवेचनातून मला नक्की काय म्हणायचं आहे हे आपल्या ध्यानामध्ये आलं असेल, कारण आपण सर्वजण सुज्ञ आहात आणि सुज्ञास अधिक सांगणे न लगे.